अहो, हे हे काय कपडे डिझाईन करून घेतला आहात तुम्ही? मुळात हे असले अर्धवट कपडे तुम्ही माझ्यासाठी डिझाईनच कसे करू शकता? संध्याकाळी अग्नी आल्यावर सिया मॅडमची त्याच्या मागे डायरेक्ट फायरिंगच सुरू झालेली. त्या बिचाऱ्याला तर श्वास घ्यायचाही तिने चान्स दिला नव्हता. काय करणार, तिला त्याचा रागच तितका आलेला. खूप चिडलेली ती त्याच्यावर, आणि हाच त्याच्यावरचा राग दुपारपासून दाबून ठेवलेला तिने, जो आता त्याला बघून उफाळून वर आलेला. वहिनी, अगं कीटोची बर्थडे पार्टी आहे, गुढीपाडव्याचा सण नाही. पार्टी म्हटल्यावर वेस्टर्न थीम आलीच ना, म्हणून तुझ्यासाठी भाईने स्पेशली लॉंग गाऊन डिझाईन केलाय. सियाला इतकं चिडलेलं पाहून आरवच तिला काही समजवू पाहणार. आरू, बर्थडे आहे म्हणून असे अर्धे कपडे घालून मिरवायचं का? आज माझ्या लेकीच्या बर्थडेला यांनी हे असे कपडे डिझाईन केले, तर मग तिच्या लग्नाचा तर विचारच न केलेला बरा. मला तर हेच कळत नाही, ह्यांनी हे कपडे डिझाईन करताना माझ्याऐवजी कोणा दुसरीला डोळ्यांसमोर ठेवलं होतं का? जे ह्यांच्याकडून ही अशी चूक झाली, कारण ह्यांना तर माहीत आहे यांची सिया असे कपडे घालत नाही म्हणून. मग ह्यांनी नक्की हे कपडे कोणासाठी डिझाईन केले म्हणते मी? आरवने अग्नियाची बाजू घेताच सियाने रागातच त्याच्या हातात कॉफीचा कप ठेवत ती तिच्या राक्षसाकडे सरसावली. तरी बरं, आता विष्णुदेव रीटाला घेऊन रुटीन चेकअपला गेले होते, नाहीतर त्याने तर या संधीचं सोनं करत सियाला अजूनच अग्नेय विरुद्ध उकसवलं असतं. कधी कधी तर तो अग्नेयचा मित्र आहे की शत्रू तेच समजायचं नाही, कारण त्यालाच अग्नेयची धुलाई होताना बघून सर्वात जास्त सुख भेटायचं. पण आता सियाचं ऐकून कीटोला कुरवाळणाऱ्या अग्नीची काहीशी रागीट नजर तिच्यावर आली. तिलाही चांगलंच माहीत होतं, तो तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारही करू शकत नाही ते. तरी तिचं असं सर्वांसमोर अविश्वासाने बोलणं त्याला आवडलं नाही. खरंच ते म्हणतात ना, भिकाऱ्याला पिझ्झा दिला तरी त्याला त्याची किंमत नसते, तसंच काहीसं या बाईचं झालंय. म्हणजे इतक्या फेमस डिझायनर कडून हिच्यासाठी ड्रेस डिझाईन करून घेतला जातोय, तरी हिला त्याची किंमत आहे का बघा. त्यावरूनही तणतणत बसलीये ही बाई. हिच्या जागी मी असते तर मी तो ड्रेस कधीच नाकारला नसता. सियाचा या घरातला दर्जा बघून श्रीजाच्या अंगाची नुसती आग होत होती. याच तर लक्झरियस लाईफची स्वप्न पाहिली होती तिने, पण अजूनही त्या स्वप्नांना पूर्ण करेपर्यंत तिला भरपूर खास्ता खाव्या लागत होत्या. प्रिन्सेस, त्या ड्रेसमध्ये नक्की काय वाईट आहे ते कळेल का मला? अग्नेयने तिच्याकडून त्याची कॉफी घेत कीटोला खाली सोडलं. आधीच बायको डोक्यावर नाचत होती, त्यात मुलीने अजून नसते पराक्रम करू नये म्हणून आधीच खबरदारी घेतली त्याने. काय करणार, एक रडूबाई असली तरी त्याची लेक मात्र अतिची दबंग झालेली, त्यामुळे उगाच कपावर ती बाया हात मारायची या विचाराने अग्नेय आधीच सावध झालेला. अहो, तो पूर्णच्या पूर्ण ड्रेसच वाईट आहे. त्या ड्रेसमध्ये चांगलं म्हणण्यासारखं होतच काय? तुम्हालाही माहीत आहे हे असले ड्रेस मी कधी घालत नाही. मग तुम्ही का बरं तसा ड्रेस डिझाईन केलात? सियाला तर आज तिच्या अग्निदेवांचं वागणं अजिबात पटलं नव्हतं. तिचा साधेपणा माहीत असूनही त्याने तिच्यासाठी वेस्टर्न ड्रेस निवडला हेच तिला कुठेतरी खटकलं होतं. प्रिन्सेस, पार्टीजमध्ये सगळे असेच कपडे वेअर करतात, हे अगदी नॉर्मल आहे.
अँड ट्रस्ट मी, तो ड्रेस तुझ्यावर खूप सुंदर दिसेल. तिची वाढती तनतन बघून अग्नेयने अगदी शांततेत उत्तर दिलं. उगाच अजून तिच्यावर चढून तिला उकसवायचं नव्हतं. पण अग्नेयला इतक्या शांततेत बोलताना बघून तिथे श्रीजाच्या तोंडाचा आ वासला ना. कारण ज्या उफळत्या आगीच्या गोळ्याला पूर्ण जग घाबरून होतं, त्याच्या बायको समोरचा हा शांत अवतार बघून तर अर्ध जग आश्चर्याने टपकूनच जायचं. म्हणजे कोणालाच हा धक्का सहन होण्यासारखा नव्हता ना. पण बाकी जगाच्या पॉप्युलेशनचा त्याला काही घंटा फरक पडणार होता. जगा नाही तर मरा, त्याला काय. त्याला फक्त त्याच्या जगाशी मतलब होता, जे सध्या समोर धडकून उभं होतं. अहो, मला काही सुंदर दिसण्याची हौस नाही बरं, म्हणून मी आत्ताच सांगतीये, मी तो ड्रेस घालणार नाही. सिया किटोला घेऊन चिडातच लिफ्टकडे वळली. जाणा, अग्नेय तिला आवाज देईपर्यंत ती लिफ्टमध्ये घुसली होती. ते बघून इथे अग्नेयने हातात सुस्कारा सोडला. अग्नी, अरे तिला असे कपडे आवडत नाहीत माहीत आहे ना तुला. मग का बरं उगाच तसं काही डिझाईन करून घेतलंस. उगाच ती पोर दुखावली गेली. सुवर्णा सियाला नाराजीत गेलेलं बघून काहीशी हताश झाली. त्यांच्या घरातली लक्ष्मी होती ती सगळ्यांचा आनंदाने आणि मनापासून करायची, म्हणून तिच्या चेहऱ्यावरची नाराजी कोणालाच आवडायची नाही. मॉम, डोंट वरी, आय विल हँडल हर. सुवर्णाच्या चेहऱ्यावरची सियासाठीची काळजी बघून अग्नीने तिला आश्वस्त केलं. अगदी बरोबर केलं ह्या पोरीने. ही असली थेर आमच्या वेळी तर नव्हती बाबा. आम्ही कशी अंगभर कपडे घालत होतो. नाहीतर या आजकालच्या पोरींचे कपडे बघितले तरी डोळे बाहेर येतील. आजीची कॅसेटही सुरू होताच सगळ्यांनी तिथून लगेच जागा सोडल्या. उगाच या बाईची गाणी आता कोण ऐकत बसणार ना. किटो, तू मोठी होत चालल्यापासून ना तुझ्या डॅडाचं डोकं फिरायला लागलंय वाटतं, म्हणून ह्यांनी माझ्यासाठी तो ड्रेस निवडला. सियाने रूम मध्ये आल्या आल्या किटोला तिच्या प्ले सेक्शन मध्ये सोडून ती उगाच इकडचं तिकडचं आवरत तिचा राग काढत बसलेली. नक्की तिला कुठल्या गोष्टीचा राग आलाय ते तिचं तिलाही समजत नव्हतं. फक्त भयंकर चिडचिड होत होती तिची, जी तिला अजूनच बेचैन करत होती. आत्ताही भले ती चिडत असली तरी राहून राहून तिला एक अनामिक भीती दाटून येत होती, जी सध्या तिच्या मनाला अजूनच अस्वस्थ करून सोडत होती. प्रत्येक गोष्ट या माणसाने ठरवलीच होती, तर मग जाताना आम्हाला काम सांगून जायचंच का ना. सिया आत्ताही बेडवरचं ऑलरेडी नीट असलेलं बेडशीट आवरत बडबडतच होती की इतक्यात तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा मजबूत विळखा बसला आणि त्याच्या पुढच्या क्षणी ती त्याच्या मिठीत ओढली गेली. अहो, त्याच्या या कृतीवर ती चिडत त्याचा हात काढू पाहते, पण ते इतकं सोपं होतं का. तिच्या भोवतीचं आयुष्यभराचं कुंपण होतं ते, जे लागणं तिला कधीच शक्य नव्हतं. प्रिन्सेस, फर्स्ट ऑफ ऑल काम डाऊन अँड आफ्टर दॅट टेल मी व्हॉट हॅपन. नक्की कोणती गोष्ट आहे जी माझ्या जानाला त्रास देतीये. अग्नेयच्या त्या मॅग्नेटिक आवाजासोबत त्याची तिच्या भोवतीची पकड आणखीनच घट्ट झाली आणि सियाने शेवटी त्याच्या ताकदीसमोर हार मानत तिचे भरलेले डोळे मिटले. तसे तिच्या डोळ्यातले ठेम तिच्या त्या मुलायम गालावर ओघळले ना. त्याच्या समोर कधी जिंकू शकणार नव्हती ती. अहो,
तिचा तो कातर झालेला आवाज कानावर पडताच आग्नेयने मनातच नकारार्थी मान हलवली. आफ्टर डिलिव्हरी त्याचं पाखरू खूपच जास्त हळवं झालेलं, इतकं की कधी कधी छोट्यात छोटी गोष्टीला ती खूप रिॲक्ट करायची. त्याने तिला स्वतःकडे वळवताच तिच्या डोळ्यात आला त्सुनामी त्याला त्याच्याकडेच रोखून बघताना दिसला. पण तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याचा आत्मा झणकारून उठला होता. त्याचं काय ना, भले तिच्या समोर नेहमी शांत बसायचा तो, पण नंतर तिच्या अश्रूंनी मात्र खूप मोठा सैलाब यायचा. रडण्याचं कारण व्हॅलिड असेल तर ठीक, नाही तर मला राग येईल हा जाणा. तिच्या डोळ्यातले ते मोठे मोठे टेम पुसत त्याने कपाळ आकसलं. उगाच असं रडून शांत बसलेल्या लावारसाला उकळवायचं काम करायची ती. अहो तुम्ही आता माझी चॉईसही विसरलात का? सियाने डबडबलेल्या नजरेने त्याच्याकडे बघितलं. त्या ड्रेसवरून त्याला आणि त्याच्या प्रेमाला जज करत होती ती. पण तिचं ऐकून तर कुठे जाऊन डोका आपटू असं झालं त्याला. एका ड्रेसवर या बयेने इतका तांडव माजवलेला, कशाला तो ड्रेस डिझाईन करून घेतला असं झालं त्याला. तुला तो ड्रेस नाही आवडला ना? आग्नेयने शांतपणे तिचा चेहरा ओंजळीत घेत प्रेमाने विचारलं. पण त्याची नजर मात्र खोलवर तिच्या डोळ्यात गडलेली. तिच्या डोळ्यातली भीती समजण्याचा प्रयत्न करत होता तो. त्याच्या प्रश्नावर तिने इवलूसं तोंड करत नकारार्थी मान हलवत ती त्याच्या मिठीत शिरली. एवढ्याशा गोष्टीवर रडण्यासारखं काय होतं बाई? तू तर अशी रडत होतीस जणू काय त्याने तुझ्या कणपटीवर गण ठेवून तो ड्रेस घालायची ऑर्डरच दिलेली तुला. अवघड आहे बाई ही एक बया. सिया, हे रडण्याचं कारण होतं का? किती टाइम सांगितलं आहे मी, विनाकारण रडत जाऊ नको. मनात काय चाललंय ते बोलत जा. पण नाही, ते बोलायचंच तर नसतं तुला. आणि उगाच मग आतल्या आत कुडत स्वतःसोबत मलाही त्रास द्यायचा. तिच्या रडण्याचं हे कारण नाही जाणून तो आता स्वतःला भडकवण्यापासून अडवूच शकला नाही. लग्नाच्या 2.5 वर्षानंतरही ती त्याच्या समोर बोलताना मोकळी होत नाही बघून त्याचं चिडणं स्वाभाविकच होतं. त्याने आता तिचा दंड पकडत काहीसं चिडतच तिला समोर केलं. अहो, तसं तिला आणखीनच कसं तरीच झालं. जेव्हा तू माझ्याशी फ्री होऊन बोलायला येशील तेव्हाच मी आता तुझं सगळं ऐकून घेईन. नाही तर तू काय घरातल्या माणसांमध्येही आरामात रमू शकतेस. तुझे हे नेहमीच आहे. नक्की कोणती गोष्ट तुझ्या मनाला हर्ट करत असते तेच तू कधी मला सांगत नाहीस. सगळं मनात साठवून ठेवतेस आणि त्या गोष्टीचा तुलाच त्रास होतो. पण तुला त्रासात बघून माझा जीव जात असतो हे तुला कुठे दिसतं ना? लिव्ह इट. तुला समजावून काहीच उपयोग नाही. आग्नेय सियावर आत्ताही रागवून त्याच्या लेकीच्या प्ले सेक्शनमध्ये निघून गेला. उगाच या कार्टीसारखं त्याला त्याच्या लेकीला बिघडवायचं नव्हतं, म्हणून तिला तर आत्तापासून चांगलंच ट्रेन करत होता तो. पण तो गेल्यावर इथे सियाचं तोंड आणखीनच बारीक झालं ना. का मी सारखं हट करत असते त्यांना. पण मी काय करू, त्यांची प्रत्येक गोष्ट खूप इफेक्ट करते मला. आजकाल कीटोमुळे मला त्यांना टाईमच देता येत नाही. ऑफिसलाही रेग्युलर जाता येत नाही. त्यात जिथे जाईल तिथे ह्यांच्यावर मुलींच्या नजरा गडलेल्या असतात. अशात खूप भीती वाटते मला. माझं प्रेम कमी तर नाही पडणार ना? सियाचे डोळे त्या असह्य वेदनेने
काठोकाठ भरून आले. खूप डिस्टर्ब झालेली ती. डिस्टर्ब म्हणण्यापेक्षा इन्सिक्युअर झालेली ती आणि तिची इन्सिक्युरिटी जायजही होती. अग्नियसारखा हँडसम नवरा असल्यावर कोण घाबरणार नाही ना. मार्को दादा, मला वाटतं हे डेकोरेशन बेबी बूच्या बर्थडेला अगदी सूट होईल. मीन्स आय डोंट वॉन्ट एनी पिंकी पॉंकी थीम फॉर माय बेबी बू. माझी बू प्रिन्सी आहे, तिच्यासाठी अगदी रॉयल डेकोरेशन हवे. मार्को आणि नित्या मागचा 1 तास इव्हेंट टीमशी बाहेरच्या गार्डन एरियात बोलत बसले होते. नित्याने इव्हेंटवाल्यांना जी थीम सजेस्ट केलेली ती ऐकून तर ते स्वतः अगदी भारावून गेलेले. वयाने लहान दिसत असली तरी तिच्या बोलण्याची शैली अगदी भारावून टाकणारी होती. आणि का भारावणार नाही ना. शेवटी तिला ट्रेनिंगच एका अशा व्यक्तिमत्वाने दिलेली जो स्वतःच परिपूर्ण होता. एक्सक्यूज मी नित्या, तू हे काय करतीये? तू विसरली का? किटोच्या बर्थडेची सर्व जबाबदारी भाईने मला आणि आरवला दिली आहे. मग तू तिच्या बर्थडेची थीम डिसाईड कशी करू शकते? मागून आलेल्या श्रीजाच्या त्या कडवट आवाजाने इथे मार्को सोबत बाकी सर्वांच्या माना मागे वळल्या. पण नित्याने मागे वळून बघायचे कष्टही घेतले नाहीत, कारण श्रीजाच्या आवाजातला राग बघूनच इथे नित्याच्या ओठांवर हलकी स्माईल आलेली. तिने मान तिरकी करून मेन्शनच्या फर्स्ट फ्लोअरवरच्या आरवच्या बाल्कनीत बघितलं, जिथे तो गालात हसत तिलाच बघत कॉफी पीत होता. मगाचपासून त्याची नजर तिथून तिला कंटिन्यू स्टेअर करत होती, जणू तिच्यावर नजरेनेच प्रेम करणं चालू होतं त्याचं. म्हणून आताही ती शांत बसली होती ना. पण त्याची ती खोडकर नजर बघून आता नित्याला कायच हवे होतं. ती नजरेनेच त्याला आश्वस्त करत मागे वळली आणि तिची ती करडी नजर श्रीजाच्या नजरेला भिडली. श्रीजा, बिहेव युअरसेल्फ. इथे आपण इंडियातल्या टॉपच्या इव्हेंट कंपनी समोर उभे आहोत. त्यांच्या समोर तुझं असं वागणं शोभणार नाही. नित्याने अगदी शांत आवाजात तिला खडे बोल सुनावले. तशा इथे श्रीजा मॅडम गार पडल्या ना. म्हणजे कालपर्यंत ज्या मुलीच्या तोंडात जीभही नव्हती, ती अचानक आता पार चुरूचुरू बोलायला लागलेली बघून तिचे डोळे किंचित मोठे झाले. ओ, तर ही आहे रियल नित्या, जी घरच्यांसमोर अगदी सती सावित्री बनते. पण आता बघा, मॅडमची जीभ उचलून टाळ्याला लागायला लागलीये. श्रीजाने खोचकपणे टोमणा मारत हाताची घडी घातली. नित्याचा हा तडाकेबाज ॲटिट्यूड तिला बिलकुल आवडला नव्हता. का? तुझी जीभ टाळ्याला लागत नाही वाटतं. नित्याही श्रीजाला लाल पडलेलं बघून ठेक्यात बोलली. तिला श्रीजाचा असा तिळपापड होताना बघून खरं तर खूपच मजा येत होती. नित्या, डोंट बी ओव्हर स्मार्ट, ओके? श्रीजाने मागच्या त्या टीमकडे पाहून कसा बसा तिचा राग आवरता घेतला. तसं नित्याही हसू आवरत मागे फिरली, कारण एवाना श्रीजा तिला क्रॉस करून त्या इव्हेंट टीमकडे गेली होती. हॅलो जेंटलमॅन, आय एम श्रीजा, आरव अग्निहोत्रीची होणारी वाईफ. तुम्ही मला तुमच्या आयडियाज और काही प्रीवियस इव्हेंटच्या थीम डेकोर दाखवू शकता का, जेणेकरून आपण फायनल थीम ठरवू शकू. त्यांच्याशी बोलताना श्रीजाबाईचा होता नव्हता तो सर्व ॲटिट्यूड चेहऱ्यावर आला. ते बघून इथे नित्या आणि मार्कोच्या भुवया उंचावल्या ना, कारण ही बया तर आत्तापासूनच स्वतःला अग्निहोत्रीची सून समजायला लागलेली. सॉरी मॅम, पण थीम डिसाईड झाली आहे आणि त्यावर सरांनी लॉकही केला आहे.
स्वतः चेंजेस करणं तर पॉसिबल नाही. त्यातल्या एकाने ह्या बाईला अगदी नम्रपणे हकलवून लावलेलं बघताच नित्या आणि मार्कोने तोंडावर हात ठेवत कसंबसं त्यांचं हसू आवरत तोंड फिरवलं. पण श्रीजा मात्र गोंधळून गेली. सर? कोण सर? तिला तर काहीच समजेना. आरव सर. त्यांनी नित्या मॅडमच्या थीमला ग्रीन सिग्नल देऊन फायनल केलंय. सो तुम्ही आधी त्यांच्याशी बोलून घ्या, कारण त्यांनी परमिशन दिली तर नक्कीच आम्ही तुमच्या अकॉर्डिंगली चेंजेस करू. थँक्यू. ते इव्हेंटवाले श्रीजाला सांगून अदबीने नित्यासमोर झुकून तिथून निघून गेले. पण श्रीजा मात्र तिथेच सुन्न झालेली. आरव, त्याने नित्याच्या थीमला परमिशन दिलीच कशी? श्रीजा विचारात हरवलीच होती. जी गोष्ट माझी आहे ती तू कितीही तुझी म्हणून मिरवली तरी ती तुझी थोडी ना होणार आहे. माझा भुरट्या कालही माझा होता, आजही माझा आहे आणि उद्याही माझाच असणार. तू कितीही कांड कर, मी माझ्या आरवला तर सोडण्यापासून राहिली. भाईने सांगितलेलं किटोचे काका काकू तिच्या बर्थडेची प्लॅनिंग करतील आणि बघ तिच्या काका काकीनेच तिची थीम फायनल केलीये. नित्या श्रीजाच्या समोर येऊन तिच्या नजरेत बघून रोकटोकपणे बोलली. हाऊ डेअर यू नित्या, माझ्या आरवचं नाव घेण्याची हिम्मतही कशी झाली तुझी? नित्याच्या तोंडून आरवचं नाव ऐकून इथे श्रीजा भडकून तिच्यावर हात उचलणार. त्याआधीच तिचा हात हवेतच पकडला गेला. तिने समोर पाहिलं तर नित्या हाताची घडी घालून तिच्याकडेच हसत बघत होती. पण मार्को मात्र अतिशय रागात तिच्याकडे बघत होता. ओ श्रीजा मॅडम, हा विचारही करू नका बरं, नाहीतर पुढच्याच सेकंदाला तुमचा हा हात तुमच्या दुसऱ्या हातात असेल. मार्कोने तिला धमकी देतच तिचा हात झटकताच श्रीजा रागाने आणखीनच लालबुंद झाली. तिच्यासाठी हा खूप मोठा अपमान होता. पण आता त्या दोघांना काही सुनावण्याऐवजी ती आरवकडे निघाली. त्याला आता रियालिटीची आठवण करून देणं तिला जास्त गरजेचं होतं. पण तिला काय माहित ना, तिच्या या कृतीवर तिथे आरव बाबांचा राग त्यांच्या डोळ्यात उतरला होता ते. मग काय वाटतं तुम्हाला? आरव बाबा आता श्रीजाची काय हालत करतील आणि नक्की सियाच्या मनात काय चाललंय ते अग्नेय ओळखून तिला सांभाळून घेऊ शकेल का? प्रश्न तर खूप सारे आहेतच, पण आत्ताच तर स्टोरीला नव्याने सुरुवात केली आहे मी. त्यामुळे आता थोडासा वेळ द्या मला, जेणेकरून परत ही स्टोरी ऑन ट्रॅक येईल. पण आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. थोडासा तोडका मोडका प्रयत्न केलाय परत. अजूनही तब्येत तितकी रिकवर नाही आहे, पण जसं जमेल तसे रेग्युलर पार्ट टाकत जाईन. त्यामुळे तुमचा फक्त आणि फक्त सपोर्ट राहू द्या. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा.